नमस्कार मित्रांनो, मी उमेश परवणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं बऱ्याच दिवसांनी स्वागत असं. आणि आपण भटवाडीतनं आता मी असं आहे भटवाडीत आणि आमका जाऊचं असा भटवाडीतल्या धबधब्यावरती. तर पहिल्यांदाच मी जातो आहे. माझ्यासोबत पंढरी असा, मंगो असा आणि मंग्याचं पुतणे वगैरे असा, सौरभ असा. तर चला जाऊया, सगळी गँग तयार. तर चला. तर गावाला फायनली आमका ह्या मेन रोडच्या बाजूकच आतमध्ये जाणारा रोड हा मंग्याच्या घरारी, मंग्याच्या घरावरती असा थंय. तर थंयसूनच आपल्याक जाऊचं असा. पंढरी गेलो असा पाव आणूक आणि आमची ही गँग असा. ह्याच्यात फक्त एक पंढरी कमी आहे. तर तो पण येतलो, तोपर्यंत आपण हळूहळू पुढे जाऊया, वरती जाऊन थांबाया आणि भटवाडीतलो धबधबो बघूया. तर चला. तर गावाला अर्ध्या रस्त्यात दिला आणि ही गव्हांची पायसर बघा. अरे बाप रे बाप, इकडे गहू भरपूर असतात. आमका जाताना भेटतं नाही. तर आता पंढरी पण आमका जॉईन झालो आणि आम्ही आता चाललो वरती. रे बाप रे, गव्हांची पायसर सगळा मोडून टाकल्यान. हे गहू बसलेले वाटतं, एकदम जागा निर्मळ आहे. धबधबा लांब आहे, अर्धा तास लागता. त्यामुळे आम्ही चिकन वगैरे घराकडनंच बनवून आणलेलं असं, चिकन आणि भात. तर चला, रस्सो पण असा. तर धबधब्यावरती पोचाया, थोडी मज्जा करूया. नंतर धबधब्याच्या बाजूक बसान जेवणाचा आस्वाद घेऊया. जंगल पूर्ण मोकळा मोकळा असा, वाट पण चांगली असा. आमच्या इकडे आमच्या डोंगरात एवढी वाट चांगली नाही. तर बऱ्याच दिवसांनी चलतंय, त्याच्यामुळे दम लागला. अरे बापरे, चला. गव असत आधी इकडे ह्या जंगलात, मस्त वातावरण. तर गावाला न बघू शकतास, हे झरो केवढं मोठं होतो. हे बीळ आणि बिळातनं पाणी येतं. तर बीळ बघा, एवढा मोठा बीळ असा. आणि हे बिळातनं झरो वाहता खाली, या बिळातनं पाणी येतं. तर आपल्याला जाऊचा त्या बाजूक बाकीचे गेलेत तकडे, तर मी पण जातो त्यांच्यासोबत. आता आपण धबधब्याजवळ पोचला. तर धबधबा केवढं मोठं हा तो दाखवते तुमका. हे खाली पण असा, तो घसरत पाणी जातं सगळं. पण वरती या त्याचं पाणी अंगावर पडतलं. पंढरी झिलाक घेऊन इलो असा. आईना पाय घसरलो तर डायरेक्ट खाली. तर अशी कसरत करून जायचं असा धबधब्याच्या खाली. थाय धबधबा असा समोर आणि ही अशी कसरत करून जायचं असं. हा मोठा झाड होता पडलेला, तर पूर्ण खालपर्यंत पोचला. 25-30 फूट खोल असा आहे. डेंजर आहे बाबा. या तोल गेलो की डायरेक्ट सगळा पाणी, लाल पाणी वाहतला खाली. दगड केवढं मोठं आहे बघा. इथूनच आपल्याला जायचं असा वरती. मोठं दगड असा. तर फायनली आपण आता पोचलो सगळेजण धबधब्यावरती. तर वरती जाऊया आणि बघूया. तर गावाला फायनली आपण पोचलो धबधब्यावरती. आणि राऊतवाडीचा धबधबा तसंच धबधबा असा एक नंबर वाटता. हे तर दरवर्षी येतात, मी पहिल्यांदा येईल. एक नंबर धबधबा असा. फक्त एवढाच की वाट होऊ काही, वाट झाली तर वाट 15 मिनटाची आहे.
आता वाकण यावचा लागता म्हणून अर्धा तास लागलो. तर गावाला फायनली आपण पोचलो धबधब्यावरती आणि आता जरा आंघोळ करूया, मजा घेऊया धबधब्याची. तर माझ्यासोबत कोण कोण आहेत ते तुमका सांगतंय. तो असा पंढरी, त्याच्या पाठी मंगो, पंढरी जो झील तो कोण मंग्या काकाचो पुतणो म्हणजे मंग्याचो पुतणो आहे तो सौरव आणि अनेक गेलो तो राणे, दीपेश राणे आणि मी सोबतच असा आहे उमेश परब. तर आता आपण आंघोळ वगैरे करूया आणि नंतर चिकन बनवून आणला होता दाखवतो तुमचा. तर सगळ्यांच्या आधी मंग्यान एंट्री मारल्या ना आणि धबधब्याखाली बसलो. आता कुडकुड झालो, जोरात पाणी बसता कारण नाही बोललास तरी 30-35 फूट उंच असा या. तर पाणी तर जोरात बसलेला. येवा आतमध्ये. मंग्या कसा वाटता? मंग्या भारी वाटता? भगवंता एक नंबर वाटता. बघून तर भारीच वाटतं. त्या बाजूक पण असा पण त्या बाजूक पाणी घसरत येतं घसरत. आता चिन्मय येता पंढरीचो झील. वाऱ्यान पाणी पडतं. डोक्यावर पाणी बसता म्हणून आतमध्ये कोण जात नाहीत. तर पंढरी गेलो परत वाटे येलो तर स्पीडने पाणी बसता आणि वारो येलो का आणि जोरात येता. तर गावाला भारी वाटतं. तर तुमका कधी येऊचा असाल तर पंढरी कॉन्टॅक्ट करायचो, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, पंढरीशी कॉन्टॅक्ट करून देईल. तर एक नंबर असं वाटतं आहे. तर गावाला फायनली आता आम्ही धबधब्याच्या खाली आंघोळ केला आणि आता अभि पण इलो असं आणि आता जेवता. तर आता अभि पण इलो असा आणि सौरव डबे घेऊन पुढे येता. जेवण वाढता तर पंढरी त्या बाजूक असं सगळेजण असं हे असा धबधबो आणि धबधब्याच्या खालीच आम्ही आता जेवणार. तर आपण जेवणार आहोत आता. तर चला जेवूया. चिकन, रस्सो आणि भात, कांदा, लिंबू, टॅमॅटो. किती काढा. तर गावाल्यानो ह्याच्यात भात असा भात हे माका ह्याच्यात वाडा आणि ह्याच्यात सुके असतं ना तर असू दे. तर ह्याच्यात
सुक्या चिकन आणि होय असा रस्सो. तरी सगळी मंडळी असा आणि आता आम्ही जेवणार असा धबधब्याच्या खालोखालो जाऊ आणि हयच जेवणार. तर गावाला फायनली जेवण आम्ही घेतलं. सुक्या चिकन असा, कांदा टोमॅटो लिंबू आणि हय रस्सो असा आणि भात. तर येवा जेव. तर हे पंढरी आणि इकडे बसले आहेत धबधब्याच्या खाली आणि सौरभ जासम जेवण वाढत आहेत. धबधब्यावरती मजा करून जेवलाव वगैरे आणि आता आम्ही चाललाव घरात. तर सगळी मंडळी गेली आहे खाली आणि आता मी पण जातो आहे खाली. पाय घसारतात. मगाशी एक जण पडलो. तर चला जाऊया आता खाली. धबधब्यावर नाही इलाव आणि आता आपल्या सांडीवरती इलाव. तर सगळेजण असत आणि गर्दी पण भरपूर असा. तर चला जाऊया सांडीवरती मजा करूया. पाणी कसं उडवतं कोळ्यात असता. पाणी नको उडू. मजेत नाही मोबाईल. तर गावाल्यानो आमच्या पर्यटन स्थळावरती आम्ही पोहोचलो सांडीजवरती. तर पर्यटक तर भरपूर असत आणि आमची गँग ही बसली आहे. तर आमच्या गँगकडे जाऊया. पाणी नाही या. तर ही आमची गँग आहे बसली आहे. ते नाव काय तुझा? नाव काय? तर त्याचे पप्पा त्याका उचलून फेकतात कारण त्याच्या अंगातली भीती जाऊ होई म्हणून. तर गावाल्यानो आपल्या धरणावरती मजा करून आता आम्ही चाललो घराकडे. तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा. भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.